उसतली भानगड मग उसतली भानगड मग उसतली भानगड बाबा इथं सूर्य आहे 2 मिनिटात त्याला बोलून आणतो तिथेच थांबा तो हा भात फोडणीचा अय सूर्य ती टाक खाली सार पान कारण लागला अजून डोंगना मागे एक लाचांड काय झालं राजू तुझ्या बापाने त्या बॉसल्याची नाही का बदली केली मग त्या बॉसल्याच्या जागेवर होती मॅडम आली नवीन माझ्या काय आता आईनेच होती का काय माझी र अरे लईच कडुडक बाईला काही मग र काही खरं नाही मला तर का नाही तू काय कर काम कर एक तू चल माझ्या सगळं नको तुला पाय पडतो का लय कच चढून र माझ्यावर अरे तू टेन्शन घेऊ नको सूर्या मी आहे ना तुला अरे काका इतका मोठा समर्थक माणूस आहे तुझा तू टेन्शनच घेऊ नको तू चल राग आणि बघायला लागली रे आई घरी तू काय कर तिथं तू माझ्या संग फक्त चल र ते काय म्हणते ती फक्त ऐकून घे काय होणार तर नाही काय होणार नाही रे पुन्हा काय ते पुढचं बघू चल चल बरं तू मी आहे नमस्कार मॅडम हे काय सूर्य आहे मॅडम ए शेमण्या लई उठते का तुझा हो काका मॅडम लई चढायला लागले तर ए तिकडे काय बघतोय इकडे बघ इकडे 2 दिवसात सांगायचा त्या छकुलीचा मर्डर कोणी केला आणि तुझा तिच्या बरोबर किती दिवस संबंध होता अहो मॅडम तुमच्या पाया पडतो आणि माझ्या बापाची शपथ खातो बघा माझी खरंच काय चूक नाही ए हाय घाल्या खरं खरं सांग नाही तर तुझं ऊसच मुळासकट उपटेन आयला काका मॅडमला सांगण्याला काय व्यवस्थित माझ्या ऊसाची वाटबीट लागायची रे ए तिकडे काय बोलतोय इकडे बोल इकडे आणि तो तुझा कोण म्हातारा आहे ना त्याला पण सांग लई वळवळ करतोय त्याचा पण ऊस उपटून काढेन काय कळलं सांगतो मॅडम चला चला अयो काका हो काय डेंजर बाय आहे रे अरे डेंजर साधी डेंजर नाही बाई तुला नव्हतं का म्हणलं आले कडू एक बाईला काही काय कचा कचा चढून गेली रे होय म्हणा मला लयच भीती वाटायला लागली बघा आता ह्याची तू कशाला लोड घेतो काय की अरे तुझा बाप आहे ना खंबीर तुझ्या बापाला चांगली आयडिया येऊन गेलेली कुणाला ओबाट्या गोढा लावायचा कुणाला बसून गोढा लावायचा त्याला चांगली त्या पाटलाला आयडिया करून गेलेली हो असं म्हणतो हा निवांत राहायचं आता आता काय करू सरपण काढले ना मागा हो हो मग काढत होतो ना मग आता काय करू ते सरपण घेऊन कोट्यावर जाऊ आणि भात बनवू आणि खाऊ हो चल बरं मग नको लय लोड घेऊ चल नाही 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 नाही. अरे काळ्या तोंडाला का लावतो मधल्या कांडीला लाव म्हणजे कसं चमा चमा चमकन बांगरी ए नाश्क्या आवाला तिच्या आला का इथं माझा हलवायला हलवायला बांगरी हलवायला नाही उपटायला आलोय ते बी मुळा सकट ए जाऊ ग उग मोडची माय निजू नको बरं का तुला आत्ताच सांगतोय नाही तर गांडीत आणि तोंडात पाणी घुसूच मारेन एवढं लक्षात ठेवू अरे काळ्या मूड तुला कसला आला रे मूड नाही नाही मला माहिती नाही तू कशाला थांबलाय पाण्यात त्या कायद्यात वाज घ्यायला थांबला ना तू बांगरी ए ढाबऱ्या गांडीच्या तिला चाटू अगर वाज घेऊ तुला काय घेऊन देण्याचं निघितला चट ना चट चटा चटा नाही नाही नेमकं मला जज झाले म्हणून वय मी तर नीट असतो ना तुला इथलं
पाणीच पाहिलं असतो. ए बाबा निघ ना हो कशाला मायने जीवतो चल निघ. आज मी 1 क्वार्टर पिलोय म्हणून उद्या मी 90च हाणून येणार तुला बघी लावणार. चल भले भले वाट लावले तू तर काय. तुला बघी नाही तुला सुपर बघी. ए आय घाल्या निघ ना बाबा काय लोक ताण देतो निघ. अरे नाही को माझी. अरे हम तो काय झाला तुला उद्या बघतो रे मी. चल निघ यासारखे असे 100 जिंजर तुम्ही वाट लावली. 100 तुला काय टाकायचं काय उद्या. तुला निघ म्हणलाय ना मूळ हात केला. बुटानच आणेन तुला. तुझी बघित लावणार उद्या. तुला निघ म्हणताय की तुझा खेमाच करणार उद्या. तुला गोडा लावणार उद्या. आईला तरी तरी एका त्याची जीव दया करायची लायकीची नाही आवला ती केलं की जीव घ्यायला लागले की दलिंद्री. 100% सूर्य असं नाही घाल्या. ह्याला सांगितलं येऊ नको तरी आई घालतो इथं. अरे बाबा सुखाने जगू दिन मला. थांब याचं डोकंच फोडतो मी आज. थांबा टाळून लावून आणि इकडं अय सूर्य आई घाल्या. काका तू ये वय. आला का तू बावटाळा फिवटाळा खरं. तू कस काय आला इथं. धन्य गुरुदेव धन्य. काय झालं. काय झालं चांगलं झटक्यावर झटकं चालू आहे तुमचं. अरे आमच्या काळात बी आम्ही झटकं हाणलं रे पण हितकं काय लागा तुला अक्कल नसल्याने पटते रात्रंदिवस लागा झटक्यावर झटका हाणतो लागा तू. काय झालं. चांगली आई निजवायला लागला तुम्ही लागा हिथं तिथून. मला काहीच समजा ना काका. अरे काय झालं? काय झालं ती माणूस लागा चढायला लागलं माझ्यावरच. कोण. तुला कामाला लावलं तिथं ते. आता काका नवीन लग्न झालंय ना मा. आता हे काम महत्वाचं आहे ना ते करणारच आयुष्यभर मी. अरे काय करणार लाज वाटते का रे तुला. रात्रंदिवस घरात असते का रे. आमची नात काय लग्न झाली. आता समजून घे ना काका तू. मला आता हेच महत्वाचं वाटतंय काम सध्याला. उद्या आहे बघ आजचे दिवस घरी राहतो. उद्या मी सकाळी 8लाच येतो. चांगलं रे बाबा. आम्हाला कुठं दुर्बुद्धी सुचली त्याच्या आईचं डोपार हाणलं मारून तुला कामाला लावलं तिथं आई घातला आम्ही. मारून कम घेतो काका तू. उद्या येतो ना सकाळी 8ला मी. उद्या नाही आला तर उद्या नाही आलो तर कामावरून काढून टाक मला तू. बघ आता. हा नाहीतर ना उद्या येतो तुला सकाळी. आता वर्ण हिरीतच टाकतो बघ आता तुला. नाही उद्या येतो सकाळी लवकर. जाऊ का मग मी आता. चल. काय नालायक लोक आहेत. बायको संघ मोकळे मनाने आनंद सुद्धा घेऊन देत नाही. अहो आनंद घ्या पण माझी नका वाटलं. अगं येडे याला वाट लावणं नाही म्हणत. याच्यात तर खरं स्वर्ग सुख आहे. ये जवळ इकडे जवळ ये ना अजून. अहो सोडा ना. सोडण्यासाठी धरलं का तुला मी. इकडं गरम तर काय. ओ चाळक येस मॅडम. किती उशीर. येईल तो मॅडम येईल. हे काय आला. ए जागेदारची अवलाद एवढा उशीर असतोय का. सॉरी साहेब थोडा उशीरच झाला. ती आमच्या म्हाताऱ्याला 90 आणायला गेलतो. ही जर 90 आमच्या म्हाताऱ्याला दिली नाही ना तर रात्री मला ती भाकरच द्यायचं नाही. ठेवते मध्ये पहिल्यांदा. हो साहेब. मॅडम तुम्हाला ज्या पोराबद्दल बोललो तो हा सचा. सचिन बाळा तुमच्या गावात जेवढी भानगड होते ना त्याची सगळी माहिती आम्हाला द्यायची कळलं. हो मॅडम माझ्याकडून जेवढा प्रयत्न होत आहे तेवढं करतो. पण हे असल्या भानगडीत मला काय पाडू नका मॅडम. कारण गरीब माणसं आहे तो आम्ही. कसं तरी येडं वाकडं कालवण भाकर खातात आणि दिवस काढतात मॅडम. ए हरामखोर दुसरे काय गु खाऊन दिवस काढतात काय. पळ आणि कामाला लाग. हो साहेब. मॅडम चल. चाळक येस मॅडम. पोरगा आपल्या कामाचं आहे. टचमध्ये राहू द्या. येस मॅडम. मनीषा मला कामाला जावं वाटणार. का म्हणू.
दिवसभर आठवण येईन तुझी मला. तुम्ही काय वेळ झाली का हो? आपल्याला खायला कोण आणून देईन कामाला जर नाही गेलं तर? हा ते खरंच आहे. नाही मी कामाला जातो बरं का, पण एक काम कर ना, 2 मिनिटं घरात चल ना. तुम्ही काय पागल झाले का? कधी काय झालं का? चल घरात चल घरात. अरे जास्त काय नाही करत, फक्त एक मुका घेतो. मी नाही येत. चल ना 2 मिनिटं. ये बघा, कधी पण मला ना चल घरात म्हणत जाऊ नका, नाहीतर मी माझ्या मामाच्या घरी. अय बाई तसं नको करू, घरी बिरी नको जाऊ. जा तुम्ही कामाला, झाड तू. काय हो तुमचं? कधी आले का चल घरात? नाही नाही झाड जा तुम्ही. तर डोक्याला ताण देतात. मनीषा मी थोडं लवकर घरी ये ना जेवायला. चांगला स्वयंपाक करून ठेवा, आज भूक लागणार आहे मला लवकर थोडी. आणि घरी बिरी जाऊ नको बरं का. डोक्याला ताण दिला तर जाईन. नाही देता ना आता. हा झाड तू. बरं झालं गेला, नुसतं अंगाला झटत राहतो माझ्या, कुत्र्याने नुसतं चाटत राहतो वाचा वाचा. काही झालं का? चल घरात. लई अवघड आहे बाई, लग्न झालं एवढं अवघड असतं का? मला तर माहितीच नव्हतं. बरं झालं आज तरी शांत बघून ठेवलं.